बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लोखामसला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष 38 यांच्या डोक्यात गोळी लागून संशयास्पद मृत्यू सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात कार मध्ये आढळून आला मृतदेह। ही घटना मंगळवारी 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी उघडकीस आली असून हत्या की आत्महत्या याबाबत अजून तपास सुरू आहे। ही घटना अत्यंत संवेदनशील असून पोलीस तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। उपसरपंच याचा मृतदेह बंद कार मध्ये सापडला। डोक्यावर गोळी लागल्याची जखम आढळली व वाहनात पिस्तूल देखील मिळाले। गोविंद बर्गे हे खासगी कामानिमित्त बार्शीला गेले होते। मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीय व गावकऱ्यांना सकाळी मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे। ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत ठोस माहिती मिळाली नसून पोलीस पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा करत आहेत। कुटुंबियांनी आणि काही स्थानिकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला। गोविंद बर्गे यांचे एका महिला कलाकारासोबत प्रेमसंबंध आणि वैयक्तिक वाद होते अशा प्रकारचा संशय प्राथमिक तपासातून निष्पन्न झाला आहे। वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होण्याची शक्यता। हा घातपात आहे की आत्महत्या, तुम्हाला काय वाटते ते कमेंटद्वारे कळवा। तसेच पुढील अपडेटसाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।